एक असा विषय होतोय का एक विमान आहे ते ना इथंच जागच्या जागीच कवाच राऊंड मारतंय ना. हो, त्याचा फोन आलेला आहे आम्हाला, तुमच्या एरियातून फोन येतोय. ते फ्लाईट शिर्डीचं आहे, ते शिर्डीला लँड करणार आहे. 2 मिनिटात लँडिंग होईल त्याचं. त्याला तिथं शिर्डीला काहीतरी वेदर प्रॉब्लेम असेल किंवा पाऊस बिऊस चालू असेल. इकडे चालू आहे पाऊस, त्यामुळे ते तिथं त्याला होल्ड दिलाय हवेमध्ये. ठीक आहे, तर ते काय करतंय, त्याच्याकडे फ्यूल असतं भरपूर. ते त्याला जोपर्यंत वेदर क्लिअर होत नाही तोपर्यंत तिथे थांबतं. आणि जर क्लिअर नाहीच झालं तर मग पुन्हा दुसऱ्या जवळच्या एअरपोर्टला त्याला पाठवलं जातं. ओके ओके. नाही काही कारण की इथं लोक आहे ना प्रत्येक जण घराच्या बाहेर येऊन सगळं हे झालं ना. काय नाही केलं, ते खाली त्याची हाइट कमी असल्यामुळे तुम्हाला ते मोठं दिसतंय आणि लय वेळ झाला तिथं आहे त्यामुळे. ये घबराए स्वर की आवाज जो आपने सुनी, ये आवाज थी अक्षय जेजुरकर इनकी। दरअसल दिल्ली से शिरडी जा रहा एक यात्री विमान खराब मौसम के कारण शिरडी में लैंडिंग नहीं कर सका, जिसके चलते वह एवला शहर के पूर्वी हिस्से के ऊपर काफी देर तक चक्कर लगाता रहा। आसमान में बार बार विमान घूमने से स्थानीय ग्रामीणों में डर और भ्रम का माहौल बन गया। एक तरफ ईरान इजराइल युद्ध को लेकर देश के नागरिकों में पहले ही दहशत का माहौल है, और ऐसे में खराब मौसम के कारण विमान का एवला के पूर्वी हिस्से में बार बार चक्कर लगाना वहां के स्थानिकों के लिए हैरानी भरा रहा। जागरूकता बरतते हुए स्थानिक निवासी अक्षय जेजुरकर ने नजदीकी एयरपोर्ट से दूरध्वनि के माध्यम से संपर्क कर परिसर के स्थानिकों का विमान से जुड़ा भ्रम का निवारण किया। तत्पश्चात नागरिकों ने राहत की सांस ली। कुछ समय बीत जाने के बाद सुरक्षा के मद्देनजर विमान का रूट बदलकर उसे सुरक्षित रूप से सूरत एयरपोर्ट पर उतार दिया गया। एवला में हुई यह घटना भला ही किसी अप्रिय बात की चेतावनी नहीं थी, अपितु अक्षय जेजुरकर की नागरिकों के लिए यह जागरूकता समाज के लिए एक सकारात्मक संदेश देती है कि अपने परिसर के आसपास कोई भी विपरीत घटना देखने पर संबंधित विभाग से उस घटना की पुष्टि करना अत्यंत महत्वपूर्ण है। मी अक्षय जेजुरकर, भारम गावचा ग्रामस्थ। काल संध्याकाळी दिल्ली टू शिर्डी जाणार विमान आहे, तर ते खराब वातावरणाच्या कारणाने खालून उडत होतं। जेव्हा ते पहिल्यांदा आलं तेव्हा खूप मोठा असा फारसा आवाज झाला। त्या आवाजाने आम्ही घाबरलो, नेमकं काय झालं। बाहेर येऊन बघतो तर ते नंतर आहे ना ते हळूहळू राऊंड मारायला लागलं। राऊंड पण त्यांनी पहिले दुसरा राऊंड हा सेम परिसरातच मारला आणि पूर्ण त्याचे असे 8 राऊंड झाले। नंतर मग परिसरातले सर्वांचे फोन झाले, असं झालं काय झालं। मग सर्व म्हणजे घाबरले, थोडक्यात मला असं म्हणायचं, ते सर्व घाबरले। त्याच्यानंतर मग आम्ही पुढे वरिष्ठांना फोन केले, असं झालं तर विचारलं बा असं असं झालं होतंय। तर त्यांनी सांगितलं की खराब वातावरणाच्या कारणाने ते शिर्डी उतरणारे विमान ते चक्कर मारतंय। ते म्हणजे सिग्नलची वाट बघत होतं मुळात, म्हणजे जास्त राऊंड घेऊन तर सिग्नलची वाट बघत होतं। पण मग त्यांचं म्हणणं काय घाबरण्याची काही स्थिती नाही, वातावरण क्लिअर झाल्यानंतर तिथे सेफली लँड होईल असं। त्यानंतर ते ओझरच्या दिशेने गेलं। ते जवळपास भारम ते ओझर पर्यंत त्याचा सिग्नल कट झाला। सिग्नल कट झाला ओझर पासून ते परत ब्लिंक करायला लागलं गुगलवरती। तिथून मग ते सुरतला गेलं आणि तिथं व्यवस्थित लँड केली त्याची। मग पूर्णपणे माहिती आली का सेफली लँड झाला असे तसे, बाकी कुठल्याही प्रकारची काही अडचण आली नाही। आणि इथून पुढे बी अशा गोष्टी घडल्या तर ग्रामस्थांनी म्हणजे माहिती घ्यावी, घाबरून नाही जाऊ, मला एवढंच सांगायचंय।